हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. तर 25 एप्रिलला सीता नवमी आहे, शनिवारी. तर आपल्याला या दिवशी सीता नवमी साजरी करायची आहे. आता सीता सगळ्यांना माहिती आहे. सीता ही प्रभू श्रीरामचंद्रांची पत्नी होती. सीता माता लक्ष्मी मातेचंच एक रूप आहे. तर या दिवशी आपल्याला सीता मातेची पूजा करायची आहे आणि या दिवशी तुम्हाला 2 मंत्रांचा जप करायचा आहे. या दिवशी सीता मातेचा जन्मदिन साजरा केला जातो. तर या दिवसाला इतकं महत्त्व का आहे, या दिवशी कशी पूजा करायची आणि ते 2 मंत्र कोणते आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. वर्षातनं एकदाच हा दिवस येतो, सीता नवमी. या दिवशी सीता मातेचा जन्म झाला होता. या दिवशी आपण सीता मातेची सेवा केली, म्हणजे 2 मंत्रांचा जर जप केला तर प्रभू श्रीरामांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होणार आहे. आणि प्रभू श्रीराम म्हणजे भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल आणि लक्ष्मी मातेचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होईल. कारण लक्ष्मी मातेचंच एक रूप म्हणजे सीता माता. जशा पद्धतीने आपण आपल्या भावाच्या बायकोचं कौतुक करतो, बघा, नेहमी कौतुक करतो, तर आपला भाऊ आपल्यावर खुश असतो. त्याला खूप आनंद होतो की माझ्या बहिणीला माझ्या बायकोचं कौतुक आहे. तशाच पद्धतीने आपल्याला सीता मातेची या दिवशी सेवा करायची आहे, म्हणजे या मंत्राचा जप करायचा आहे, 2 मंत्राचा. तर त्यामुळे भगवान विष्णू सुद्धा आपल्याला प्रसन्न होणार आहेत. कारण भगवान विष्णूंची पत्नी म्हणजेच लक्ष्मी. तर आपल्याला भगवान विष्णूंना प्रसन्न करून घ्यायचं आहे. यासाठी आपल्याला 2 मंत्रांचा जप करायचा आहे. तर हा जप कोण करू शकतं? अगदी कोणीही करू शकतं. महिला, पुरुष किंवा मुलं असतील, मोठे मुलं, ते सुद्धा करू शकतात. तर तुम्हाला पूजा कशी करायची, पूजेची मांडणी करायची. मांडणी शक्य नसेल तर काही हरकत नाही, फक्त मंत्र केले तरी सुद्धा चालेल, म्हणजे मंत्रांचा जप केला तरी सुद्धा चालेल. तुम्हाला इच्छा असेल पूजेची मांडणी करायची, वर्षातनं एकदाच करायची असते म्हणून सांगते, तर ती कशा पद्धतीने करायची. आता सकाळी तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे, तुम्ही वर्किंग वुमन असणार तर सायंकाळी केली तरी सुद्धा चालेल. तुम्हाला एक जागा बघायची आहे, जिथे जागा असेल तिथे करू शकता. दक्षिण दिशा सोडून कुठल्याही दिशेला करू शकता. तिथे पाट ठेवायचा, पाटाच्या खाली स्वस्तिक काढायचं आणि त्यानंतर पाटावर तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल, म्हणजे नारायण आणि लक्ष्मीची मूर्ती असेल, तर त्यावर तुम्हाला दुधाने, पंचामृताने अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला तिथे त्यांची स्थापना करायची आहे. किंवा तुमच्याकडे फोटो असेल श्रीरामांचा, प्रभू श्रीरामांचा किंवा सीता मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, तर त्यावर अभिषेक करून तुम्हाला ती मूर्ती ठेवायची आहे. फोटो असेल तर गंगाजलाने स्वच्छ पुसायचा आणि तिथे ठेवायचं आहे. आणि ठेवल्यानंतर गुलाबाचं अत्तर असेल तुमच्याकडे, ते लावायचं आहे. गुलाबाचं एखादं तुमच्याकडे फूल असेल किंवा तुमच्याकडे केवड्याचा गजरा असेल किंवा तुमच्याकडे मोगऱ्याचा गजरा असेल, तो तुम्हाला अर्पण करायचा आहे. पिवळ्या रंगाची फुलं असतील, पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा. तुम्हाला जे शक्य असेल ते करा. आणि यासोबत तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं. नैवेद्य म्हणजे एखादी तुम्ही तांदळाची खीर करू शकता किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल. तर या दिवशी तुम्हाला सीता मातेची आरती म्हणायची आहे. तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल, तुम्ही गुगलवर सर्च करा, तिथून तुम्ही ती आरती म्हणू शकतात. 3 किंवा 5 आरत्या म्हणायच्या आहेत. आता आरती वगैरे झालं, नैवेद्य वगैरे तुमचा झाला की त्यानंतर तुम्हाला मंत्रांचा जप करायचा आहे. आता मंत्रांचा जप करणं खूप महत्त्वाचं आहे. एवढं काही विशेष नाही, काहीच वेळ तुम्हाला लागणार नाही. जर पूजा तुम्हाला सकाळी शक्य असेल, तुम्हाला मंत्र जप सकाळी करणं शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळी सुद्धा करू शकता. तर मंत्रांचा जप करत असताना तुम्हाला जो स्क्रीनवर मंत्र दिसत आहे त्या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. टाळेवर करा किंवा तुम्ही कॅल्क्युलेटरवर मोजून सुद्धा करू शकता. या 2 मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. ही सेवा वर्षातनं फक्त एकदाच केली जाते. करून बघा, केल्याशिवाय अनुभव येणार नाही. मी दरवर्षी ही सेवा करत असते म्हणून मी तुम्हाला सांगते. तर ही सेवा सगळ्यांनी नक्की करा. कमीत कमी पुरुषांना वेळ नसेल तर महिलांनी तरी नक्की करा. तुमचे मुलं मोठे असतील त्यांना सुद्धा करायला सांगा. त्यांना जर 108 वेळा जप करायला जड जात असेल तर 11 किंवा 21 वेळा तरी करायला सांगा. पूजेची मांडणी दिवसभर तशीच ठेवायची. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला उत्तर पूजा करायची, म्हणजे ती पूजा तिथून उचलायची. तिची उत्तर पूजा होणं तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही करून बघा, इतके सुंदर तुम्हाला अनुभव येतील. सेवा केल्याशिवाय मेवा मिळणार नाही, फक्त उपाय करून होणार नाही. तर असे जे विशेष दिवस असतात तर त्या दिवशी आपल्याला
देवांना प्रसन्न करून घेणं खूप गरजेचं असतं. आणि जोपर्यंत सेवा करणार नाही तोपर्यंत देव प्रसन्न होणार नाही. इतके इझिली आपल्याला कोणती गोष्ट मिळणार नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ही छोटीशी सेवा, हे 2 मंत्र आहेत छोटेसे, त्यांचा जप नक्की करा. जप केल्यानंतर अनुभव येतील, घरात सुख समृद्धी सगळं काही येणार आहे. जोपर्यंत सेवा करणार नाही तोपर्यंत अनुभव येणारच नाही. आणि आपल्याला मेवा मिळेल म्हणून सेवा करायचीच नाही. आपल्याला करायची आहे सेवा सीता मातेची, त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची म्हणून करायचं. सेवा केल्यानंतर भगवंत आपल्याला देतोच, भरभरून देतो. इतकं देईल की तुम्हाला कधी मागायची गरज पडणार नाही, काहीही कमी पडणार नाही. परंतु निस्वार्थ वृत्तीने सेवा नक्की करा. एक दिवस सेवेला महत्त्व तरी द्याच. तर अशा पद्धतीने आपल्याला सीता मातेची सेवा करायची. आता तुम्हाला तर शक्य नसेल, म्हणजे महिलांचे पिरियड्स वगैरे आले तर घरात कोणी दुसरं असेल तर त्यांना तुम्ही सांगू शकता. नसेल शक्य तर मोबाईलवर ते मंत्र लावून द्या, मंत्र ऐका आणि दिवसभर तुम्ही सीता मातेचा जप करा. जो मंत्र मी तुम्हाला सांगितला किंवा प्रभू श्रीरामांच्या मंत्राचा जप करा. असं केलं तरी सुद्धा चालेल. आणि सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायला विसरू नका. या दिवशी आवर्जून सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. या दिवशी सूर्याला अर्घ्य देणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये प्रभू श्रीराम सीतापतये नमः नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.